खोटी कागदपत्र देऊन 2 घरं लाटल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 2 वर्षांची शिक्षा, काही तासात जामीन मंजूर। कोकाटे शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान देणार। 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता। शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात। अंजली दमानियांनंतर भाजपा आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव, राजीनामा देण्याची मागणी। शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा GR कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित। माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र, दमानिया कुंभारांच्या दाव्याला पुष्टी। अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे। धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण, जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करणार। आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान। 2 मिनिटंही नीट बोलणं मुश्किल, ट्विट करत स्वतःच दिली माहिती। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग, विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी, साक्षीदारांसह प्रत्यक्षदर्शींची ही चौकशी। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून वितरित होणार। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये विभागाला वर्ग। लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष। दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार। पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।